काय दिला मॅट्रिक्स 1 0 -1 3. काय ट्रान्सफॉर्मेशन करायचं? असा सिम्बॉल म्हणजे काय आहे? असा सिम्बॉल म्हणजे काय? इंटरचेंज करायचं, बरोबर का? रो 1 ला आणि रो 2 ला काय करायचं? इंटरचेंज करायचं. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो. फर्स्ट रोच्या ऐवजी सेकंड रो लिहायचं आणि सेकंड रोच्या ऐवजी फर्स्ट रो लिहायचं, बरोबर का? 1 0 खाली लिहायचं आणि -1 3 वरती लिहायचं. सेकंड एक्झाम्पल बघा, काय करायला सांगितले? हे बेटा काय करायला सांगितले? फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट्स रिप्लेस करायचे. कशाने रिप्लेस करायचे? C1 प्लस 2 टाइम्स C3. पहिल्यांदा C3 ला थर्ड कॉलमला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8. हे व्हॅल्यूज कशामध्ये ऍड करायचे? हे बेटा हे व्हॅल्यूज कशामध्ये ऍड करायचे? फर्स्ट कॉलममध्ये, फर्स्ट कॉलमच्या एलिमेंटमध्ये. 4 + 1 काय ते? 5. इकडे 5 येणार आहे बघा, बरोबर का? त्याच्यानंतर 8 मध्ये काय ऍड करायचं? फर्स्ट कॉलमचे एलिमेंट म्हणजे 2. हे किती येते? 10. इकडे 10. बाकी सगळं सेम, बरोबर का? बाकी सगळं सेम. कॉलम 1 ला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. कॉलम 1 ला काय करायचं आहे? ट्रान्सफॉर्म. इकडे काय करत होतो? इंटरचेंज करत होतो. इथे ट्रान्सफॉर्म करायचं आहे. कशामध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे? नवीन एलिमेंट्समध्ये ट्रान्सफॉर्म करायचं. ते नवीन एलिमेंट कसे असणार आहेत? कॉलम 1 च्या एलिमेंटमध्ये काय ऍड करायचं आहे? 2 टाइम्स कॉलम 3 चे एलिमेंट्स. येते का लक्षात? बाकी कॉलम तसेच लिहायचे. थर्ड एक्झाम्पल बघा, काय करायला सांगितले? हा मॅट्रिक्स दिलाय. रो 1 रो 2 ला इंटरचेंज करायचं आहे. हे एकच ट्रान्सफॉर्मेशन नाहीये, 2 ट्रान्सफॉर्मेशन करायला सांगितले. पहिल्यांदा रो 1 आणि रो 2 ला इंटरचेंज करायचं आहे. अँड काय म्हणलंय? अँड देन हे केल्यानंतर परत काय करायला सांगितलंय? फर्स्ट कॉलम मधल्या एलिमेंटला ट्रान्सफॉर्म करायचं आहे, म्हणजे रिप्लेस करायचं आहे. कशाने रिप्लेस करायचं आहे? C1 + 2 C3. येते का लक्षात? तर काय करणार? पहिल्यांदा त्याला वरच्या रोला खाली लिहायचं 1 2 -1. त्याच्यानंतर 3 -2 5. याला वरती लिहायचं. हे पहिला तर झालं, ठीक आहे. हे बेटा पहिला ऑपरेशन तर झाला. हा दुसरा ऑपरेशन कसं करायचं? पहिल्या कॉलम मधल्या एलिमेंटला रिप्लेस करायचं, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमचे एलिमेंट तसेच राहणार आहे. -2 5 2 -1 हे ॲज इट इज राहतील. फर्स्ट कॉलम मधल्या एलिमेंटमध्ये काय करायचं? कॉलम 3 चे एलिमेंट्स डबल करून ऍड करायचे. ह्याचा डबल किती येते? 10 10 + 3. ह्याचा डबल किती येते? -2. ते ह्याच्यामध्ये ऍड केलं तर किती येते? तेवढं चालं का बघा त्यांचं? तेवढं चालं का? हे बघा आपलं पण तेवढं चालं. 13 - 2 5 13 - 2 5 -1 2 -1 -1 2 मायनस. ठीक आहे. तर पहिली एक्सरसाइज जी आहे ते सगळं त्याच्यावरतीच आहे बघा. रो ट्रान्सफॉर्मेशन. काय काय बघितलं? रोला इंटरचेंज करायचं किंवा कॉलमला इंटरचेंज करायचं. कुठल्या तरी रोला कशाने तरी मल्टिप्लाय करायचं, स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि तिसरं काय? रिप्लेस करायचं. कॉलम 1 ला रिप्लेस करायचं. रो 1 ला रिप्लेस करायचं. नवीन एलिमेंट्सनी रिप्लेस करायचं. ते नवीन एलिमेंट कसे भेटणार आहेत? रो 1 च्या एलिमेंटमध्ये ऍड करायचं 3 टाइम्स रो 3 चे एलिमेंट्स. असं काहीतरी असणार आहे. आलं का लक्षात? पहिलं प्रॅक्टिस सेट पूर्ण ह्याच्यावरती 1 मार्काचे आणि 2 मार्काचे क्वेश्चन आहेत बघा. PYQs मध्ये आपण ते बघू.